तर नवीन विद्यार्थी आल्यावर मेरिटच्या विद्यार्थ्यावर परिणाम होत नाही, सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली। तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांची पहिली इनिंग, निवडणुकांना अजून 4 ते 5 महिने आणि नंतर काय घडामोडी घडतात ते बघू असं म्हणत गोगावले यांनी टीका केली। एकत्र आ गए ते हिंदीच्या संदर्भात आ गए, दोन भाऊ एकत्र आ गए नाही, आमच्यावर काही परिणाम होईल असा प्रश्न नाही। जसं एखाद्या विद्यार्थ्याची तुमच्या वर्गात ॲडमिशन झाली म्हणून मेरिटच्या विद्यार्थ्यावर तणाव याचं काहीच कारण नाही। त्यांनी आपला अभ्यास करायचा आहे, नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास करायचा आहे। सत्ता हे आमच्या पक्षाचं कधीच ध्येय नव्हतं, सत्तेसाठी आमच्या पक्षाला काहीही करण्याची आवश्यकता नाही। हां, शेवटी त्यांचे संबंध कसे आहेत, त्या एकमेकाशी त्यांचा संवाद कसा आहे, आत्ताची आवश्यकता काय, मला इतकं माहीत आहे की दोन भाऊ एकत्र आले तर त्याला भारतीय जनता पार्टीच्या शुभकामनाच आहे, विरोध असण्याचं कारण नाही। चांगलं आता त्यांची पहिलीच इनिंग आहे, आता ह्या पहिलीच इनिंगला आता त्यांनी त्यांची सुरुवात केलेली आहे। दुसरी इनिंग कधी भरते ते आपल्याला कळेल, आपण सांगूया। ते त्यांचं अजून पुढचे 3-4 महिने बाकी आहेत निवडणुकीला, त्याच्या अगोदर अजून काय घडामोडी होतील